अध्याय 44. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री सद्गुरु दत्तात्रयाय नमः, श्री स्वामी समर्थाय नमः. सोलापूर ग्रामात त्या काळी बहुधा मनुष्य नवती राहिली. एक श्रीफलास एक रौप्य मुद्रा घेतली लोभी दुकानदारांनी. त्या काळी सोलापुरातील धनिक जंगमवाणी जनबसप्पा निंदक, दुसरा गुरु सिद्धाप्पा कारंजे नामक भाविक सावकार असे. तयास जनबसप्पा सावकार म्हणे, आज सर्व व्यापारी दुकानदार, सोलापूरची मुले लेकरे नारीनर गेले संन्यासासी बघावया. केवढे हे मूर्ख अविवेकी जन, सिद्धेश्वरादी देवदर्शन सोडून संन्यासाचे छंदात पडले जाऊन देहभान संसार टाकूनी. नंतर गुरु सिद्धाप्पा बोले सम्यक, देव गुरु साधू निंदेचे असे अतिपातक. आपण प्रत्यक्ष जाऊन पाहू कौतुक म्हणून निघाले झडकरी. गेले धर्मरामाचे बागेत, यात्रा पाहुणी झाले भयचकित. गुरु सिद्धाप्पाने साष्टांग दंडवत घातले भक्तियुक्त देवादी देवांसी. आनंद मावेना सिद्धाप्पाचे चित्ती, म्हणे पूर्व पुण्य फळले दर्शन प्राप्ती. साक्षात परमात्मा जगतपती देखील आजी माये बाप. जन बसप्पा सावकार निंदक, जवळ जाऊनी पाहे तो तात्कालिक. पर्वती सह सिद्धेश्वर कैलास नायक, दिसले प्रत्यक्ष तयासी. पंचमुखी मायावी महेश्वर, ऐश्वर सर्व गणासहित सिद्धेश्वर. देखुनी प्रत्यक्ष प्रमाण शिवशंकर, लाजला फार जंगमवाणी. स्वकरे मुखावरी करी ताडण, चिमटे घेऊन रक्ताळले कर्ण. म्हणे जिव्हा शस्त्रे टाकू छेदून, काय कामाची दुष्टही. भये शरीर कापे थरथरा, म्हणे अहो साक्षात शिवहर शंकरा. मी महापातकी खरा, सुकर श्वानाहुनी नीच आहे. आपले भगवत स्वरूप नोळखून धनमध्ये तो ताडिले कठोर वचन. आज लक्षावधी लोक घरदार सोडून झाले तल्लीन कृतात होते. त्या सर्व लोकांस मी दोषिले या महान अपराधामुळे. आता देहांत प्रायश्चित्त मिळाले पाहिजे मज लागी समथा. मग बोलिले त्रयमूर्ती सगुण रूप, तुला झाला खचित पश्चाताप. या मुख्य प्रायश्चित्ते जळते पाप, अनुतापे चित्त शुद्ध होते. समूळ दुर्वासनांचा क्षय झाल्यानेची होतो अनायासे मनोजय. संसार प्रपंचाचा अनुताप होय, त्याची वैराग्य जाणावे. आश्चर्य करीती सकल जन, गुणती समर्थांचे निंदक वंदक समान. धन्य करुणानव भगवान, न्यूनाधिकपणा स्पर्शेना. अतिनिंदकावरी करिता कृपा, मग भक्तावरी कराल हे उघड पापा. दया क्षमा सामर्थ्य प्रतापा, न कळे महिमा कोणासी. असो चन बसप्पा झाला शरण, त्याने केले उत्तम शिवलिंग पिंडीसह अर्पण. ते बुधवार पेठेतील स्थानात स्थापन केले स्वामीरायांनी स्वहस्ते. आणि दत्तात्रेय स्वामी चरण पादुका अत्युत्तम कृष्णवर्ण. अर्पण केलेल्या स्थापिल्या जाण, आद्यप्रिय मठात समर्थानी. पूर्वी स्वामीराज धनिकासी वदले, चरवी दिल्यासी समज कार्य झाले. ग तीर्थ प्रसादा भोयतानी भक्षिले, गेले सदनी आनंदयुक्त. पुढे दत्तात्रेय कृपे करून जन बसप्पासी झाले पुत्र संतान. मल्लिकार्जुन त्याचे नामाभिधान, ठेविले योगीराज आज्ञेने. मुलगा आणून प्रज्ञापुरी, घातलाशी सामरायांची चरणावरी. एक सहस्र रौप्य मुद्रिका सत्वरी, अर्पण केल्या समर्थांसी. तैसेची चरवी शब्दांचा अर्थ कैसा, तांब्याचा फार मोठा हंडा ऐसा. ज्यात 40 घागरी मोठ्याशा, भरपूर पाणी राहत असे. ऐसा हंडा देव कार्यासाठी, अर्पिला सावकारे धरुनी प्रेमपोटी. जन बसप्पाची गुरुपदी मिठी, चढली भक्ती निरंतर. शन बसप्पा सावकार, लौकिकवान नामांकित मोठा व्यापार. राजदरबारात मान फार, लोकमानिती योग्यत्वे. त्याचे चिरंजीव मल्लिकार्जुन, योग्य चन बसप्पा समान. प्रतिवर्षी 2-4 वेळा दर्शन करावया येती प्रज्ञापुरी. श्री स्वामीराय कृपा कटाक्षाने, अकलकोट संस्थान इंग्रज बहादुराने. जप्तीतून सोडिल्यावरी आनंदाने, मालोजीराव आले अकलकोटासी. स्वराजधानीत आल्यावरी कृपवर्य, वंदिले पूजिले स्वामी दत्तात्रेय. मालोजी महाराज धुरंधर राजकार्य, दक्ष न्यायी विराजित. अकलकोट संस्थानात रिजंट श्रीमंत दादासाहेब विंचुरकर होते श्रेष्ठ. त्यांची योगेश्वरपदी एकनिष्ठ भक्ती रुढतर जडली असे. वारंवार प्रभूसी सदनी नेऊन घालिती प्रेमे स्नान भोजन. निरभिमाने करीती पादसेवन, चोळाप्पाचाही मान ठेविती. चोळाप्पाचा ज्येष्ठ पुत्र नीलकंठ, लोक म्हणती कृष्णाप्पा सात्विक धीट. तो वरचेवर प्रभू करिता नीट, विंचुरकर गृही जात असे. एके दिवशी श्री गुरु कैवल्यधामी दादासाहेबांचे हातचा कागद घेऊनी, कृष्णाप्पाचे हातात देऊनी चमत्कार विलोकिती.
मग कृष्णा पास विंचूर कर रती कागद वाचा सविस्तर, परंतु वाचनारंभ अक्षर करविला होता नवीन, कागद येईना वाचावयास, म्हणून दादासाहेब रागे भरले कृष्णापास, तेव्हा कृष्णाप्पा घरी येऊन मस्तकास तरण करू लागला. पुन्हा कृष्णाप्पा एके दिवशी बैसला पाहून समस्त चरणापाशी, अभ्यासास्तव विंचूर कर तयासी रागे भरूनी बोलिले. तेव्हा देवादिदेव गाली प्रदान अर्पणी विंचूर कराचे बोधिती ज्ञान, वेद वेदांग सार्थ सहित पडून ज्योतिर्वैद्य धर्मशास्त्र पुराणादिक न्याय मीमांसादी विद्याभ्यासन करावे सेवन हरिपाद निरभिमान, नित्य स्वर्णाश्रम धर्माचरण व्हावे दयादान यथाशक्ती, तात्पर्य चतुर्दश विद्या अभ्यासीजे चतुष्षष्टी कला निपुण होईजे, या वाचुनी इतर अभ्यास म्हणजे तैल चर्मादी विक्रयकारक. तेव्हापासून विंचूर कर कृष्णापासी मानू लागले फार. असो पूर्वी दादासाहेबांचे मांडीवर कुष्ठरोग उद्भवला होता. तो कुष्ठरोग नष्ट व्हावया त्याने विनविले श्री स्वामी दत्तात्रेया. शमिल रत्नमुद्रिका अर्पिलिया ऐसे बोलिले कृपा सिंधू. ऐकताची रत्नमुद्रिका काढून तात्काळ समर्थासन्मुख ठेवली मने सरल. विंचूर कर श्रीमंत उदार धर्मशील जागीरदार प्रसिद्ध असती. पुढे 3 दिवसात रोग कुष्ठ दादासाहेबांचा समूळ झाला नष्ट. परमेश्वर कृपे सकल कार्य इष्ट सद्य सिद्ध होती सहज. विंचूरकरांसी वाटले अत्यंत आश्चर्य, उन्नती हे प्रत्यक्ष परमेश्वर विश्ववर्य. विश्वद्भव स्थिती प्रलय करते अकर्ते अन्यथा करते. ती रत्नमुद्रिका विक्रय करून कृष्णापाचे झाले समारंभे लग्न. भक्त कार्य कल्पद्रुम नारायण अनन्याचा योगक्षेम वाहणारे. असो खेड समीप मनूर ग्रामात रामचंद्र सराफ सुखे नांदत. दुष्ट लोकांच्या त्रासाने होऊन त्रस्त पुढे कैलासवासी झाले. यजुर्वेदी प्रथम शास्त्री द्विज कडव त्यास सती 2 चिरंजीव. अनुक्रमे चोळाप्पा आबाजी अप्पा नाव आणि तिसरी कन्यका होती. येसुबाई नामे चोळाप्पाची माता आणि येसुबाई चोळाप्पाची कांता. अक्कलकोटी येऊनी प्रपंचाकरिता राहती बुधवार पेठेत. पुढे स्वामीराज दत्त दिगंबर महिवरी स्वच्छंदे करीत संचार. आले अक्कलकोटी साचार स्वलिले जगदुद्वार करावया. सप्त जन्माचे आप्त गणगोत मुख्यत्वे चोळाप्पा भाविक शांत. त्याचे सदनी वसुनी केला प्रख्यात पेठेत आद्यस्थानी प्रिय भक्त तो. चोळाप्पास 2 कुमार कृष्णाप्पा श्रेष्ठ अप्पा धाकटा पुत्र. कन्या उपवर सुलक्षण सुंदर श्रीपादास अर्पितली विवाहात. कृष्णाप्पाची मुंजी झाल्यावर 15 दिवसांनी महामारीचा विकार होऊन कृष्णाप्पास उतरले भूमीवर. तेव्हा सर्व आक्रोश करू लागले. कृष्णाप्पा बाळपणापासून शांत स्वभावी व्यवहार दक्ष असून स्वामी समर्थ नीलकंठ नामे करून पचारित होते तयासी. असो कृष्णाप्पाचे समीप घर मंडल आक्रोश करीत असे अमंगल. तू तशी दत्त दिगंबर दयाळ पातले कृष्णाप्पाचे जवळी. म्हणती मूर्ख हो रडता काय, याचे व्हावं याचे आहे विवाह शुभ कार्य. अरे नीलकंठा उठ शब्दद्वय बुलरे बालका अम्मासी. समर्थांचे अमृत संजीवन वचन ऐकले तेव्हा कृष्णावास जागृत झालेसे वाटले. शरीरात पुन्हा जीव प्राण संचारले. उष्णता आली हस्तपादादी इंद्रियांसी. कृष्णाप्पाचा पूर्वजन्म झाला त्याने सर्वांशी आश्चर्य आनंद वाटला. उन्नती अगम्य अद्भुत श्री गुरुलीला अतुल सामर्थ्य भरलेली. कृष्णाप्पा आरोग्य झाल्यावर त्याचा विवाह समारंभ झाला लवकर. त्या नीलकंठास कन्या आणि पुत्र लादले तैसेची श्रीपादास. ऐसे श्री गुरु समर्थांची लीला अगम्य अतक देवाधिकाला. भवा नवे तारक सर्वत्राला. इति चतुर्शत्वारिशोमोऽध्याय समाप्ता. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.